तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना सकाळपासून एक आस लागली ते म्हणजे आज मथुर सिद्धेश्वर कुरोली इथं मैदानावर आला. तर बघा दादा आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय नियोजन झालं आजचं? ताईचा एका होता, उर्मिला ताईंचा. का एवढे दिवस झाले का त्यांच्याकडे दावणीला अर्जुन होता, पण अर्जुनचा ना आपला काही कारणास पैरा नव्हता होत. कारण की ताईंकडनं मी 2-3 वेळेला त्यांच्याकडनं त्यांचा नंदी मागितला होता अर्जुन म्हणून, पण काही कारणास्तव नाही भेटला. का नाही भेटला ते मला नाही माहिती. मग त्याच्यानंतर ताई आता स्वतःहून फोन केला का दादा मला एक मैदान कोणताही नंदी द्या तुमचा, कारण की मला आवड आहे तुमच्या नंदीची. आणि ताई माझ्या कमीत कमी 1 वर्ष झालं कॉन्टॅक्टमध्ये. मग ताईला सांगितलं ताई सगळे मैदानं आता झालेले आहेत, आता काय कुठला मैदान शिल्लक नाही राहिला. बोलतो दादा आदातचा आहे. मी बोललो ताई आदातला आपण कधीच पलवला नाही, पण ताई बोलतात नाही माझ्यासाठी दादा एकदा पलवा. पण मग ताईच्या प्रेमा खातीर आज गाडी पलवली. आणि खूप दिवसापासून त्या दिवशी पण आमचा मूड अप झाला का अच्युतला पण गाडीवर बसवायचा होता, आणि त्याची पण मनापासून इच्छा असते मथुरच्या गाडीवर बसायची. बरोबर. मग आज या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि गाडी पळाली. पण आदातला काय लहान लहान वासरं असतात, त्याच्यामध्ये आपण पळायचं ते शोभत नाही, चांगलं पण नाही वाटत. त्याच्यामुळे याच्यानंतर आदातमध्ये त्याची वय झाल्यानंतर पळू, पण आता नको सध्या. आता जर नम्रात पळतोय आणि ओपनमध्ये पळतोय ना आपण, जर आदातवाल्यांच्यात पळवायचं ते चांगलं नाही वाटत मला. पहिल्यांदाच आदतला आज पळायला असेल, पहिल्यांदाच पळायला आहे पहिल्यांदाच. आणि त्याच्यानंतर जर मथुर जास्तीत जास्त पळेल ना, पण आदतमध्ये नाही पळणार आता जास्तीत जास्त, ओपनमध्ये. आदतचा माझा खेळ नाही आहे, कारण की सगळे नंदी मला समान आहेत. लहान लहान वासरं असतात त्यांना बघून वाटत नाही, कारण की आपला खेळ आहे वाघासारखा. या असा आपला शेतकरी भले मनाने श्रीमंतच असतो, पण जे नंदी असतात त्या नंदीच्या कुठेतरी लहान लहान नंदींचे याच्यात मी पळू शकत नाही याच्या पुढे. पहिलं म्हणजे आता पहिला आणि शेवट म्हणजे ताईच्या प्रेमापोटी. बरं, आज जो गुलाल मिळाला दादा श्रेय कुणाला द्यायचं आजच्या गुलालाचं? सगळं आजच्या गुलाला तर श्रेय आज खरं बोलायला गेला तर श्रेयाचं एवढं काय हे नाही आहे, पण जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, जनता आहे, त्यांच्याच मनासाठी प्रेमासाठी पळत असतो ना आज पण पळाला. आणि खरा बोलला तर अच्युत म्हणजे त्याची एकदम मनापासून तयारी असते गाडीवर बसायची. तो 10 वेळेला भैयांना कॉल करत असतो, समीर भैयांना, का दादाला सांग गाडीवर. मी भैयांना पण बोललो भैया अच्युत काय आपल्या घरचा सगळे जाकींवर सगळ्यांवर प्रेम आहे, पण अच्युतवर तर आमचं वेगळ्याप्रमाणे. त्याला एकदा मी सेमीला फोन केला होता अच्युतला लक्षात असेल, कोरेगाव. मी बोललो तू कुठे असेल तिथून ये. अच्युत त्या मैदानात अच्युत बसला असता सेमीला, कारण की त्या टायमाला जर अच्युत बसला असता तर ह्याच्या पुढं पण त्या पाठीमागच्या मैदानाला पण बसला असता. असं नियोजन होतं. पण ठीक आहे, आयुष्यभर काय बैल आपल्या दावणीलाच आहे ना. जर निस्वार्थपणे प्रत्येकजण प्रेम करत असेल तर आपल्याला ते प्रेमच हवं आहे. बाकी गोष्टींशी काहीच विषय नाही. जसं तुम्ही सांगितलं अच्युत ड्रायव्हर मध्ये काय वेगळे पण काय जाणवते? वेगळे पण काय आहे, त्याच्यात जी कला आहे, त्याच्यात जी धमक आहे, हिंद केसरीचा मान मिळवण्याचा. मला काय असतंय किताबाचा मान पाहिजे असतं. जाकीकडनं काय असतंय तेवढीच अपेक्षा आहे मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची हे नाही, अपेक्षा नाही आहे ना. त्याच्यात ते धमक आहे. ड्रायव्हरचा वजन पण कमी पडते अच्युतचा, आणि हात पण दोन्ही एकदम रन मशीन सारखे चालतात. त्याच्यामुळे अच्युत ड्रायव्हर रन मशीन हाच नाव पडलेलं आहे त्याला ना. त्याप्रमाणे गाडी हाकत असतो. आता गाडी 1.5 छकडा मागे होती आताच्या फायनलला, पण अक्षरशः लास्टच्याला हा बरोबर पाय टाकतो. मग फायनल पायाने निकाल घेतला, आनंद वाटला. आज आदत पळाला. काय वाटतं बरं राजाबद्दल काय सांगचाल? राजाबद्दल काय, आदत वयात त्यांनी चांगलं 2 हिंदकेसरी मान ताईंना मिळून दिले. त्याच्यामुळे घेतल्या जर कुठे काबाड कष्ट करून जे पैसे जमा करून जे कुठल्या तरी नंदीच्या याच्यावर लावतात, तर कमीत कमी गुलाल तरी मिळला पाहिजे. तर तो त्या राजांनी त्यांना मिळवून दिला. आणि त्यांचा अतिशय कमी वेळामध्ये महाराष्ट्रभर एक पहिली महिला आहे एक आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये. तिचं नाव या क्षेत्रामध्ये ताईचं होतोय चांगल्यापैकी ना. त्याचा आनंद आहे का त्यांच्या नंदीमध्ये आमचा पण नंदी पळाला. आज एक महत्त्वाचा मुद्दा असा की अखंड महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्रात सर्वात जास्त फॅन फॉलोइंग तुमचं आहे. मग ह्याबद्दल काय सांगायचं? एवढं प्रेम लोकांचं भेटते, काय सांगायचं या प्रेम एवढ्या
लोकांबद्दल? काय आपण वागलो तसा पाहिजे, आपण चांगलं राहायला पाहिजे, सगळ्यांशी बोलणं वागणं ना. आपण जर या क्षेत्रामध्ये कायम निष्ठेने राहायला पाहिजे. आपल्या नंदीसोबत जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना प्रत्येक गोष्टीचा मान सन्मान दिला पाहिजे ना. जेवढं आपण बोलू तेवढंच करायची धमक ठेवली पाहिजे, नाहीतर नित्यात बडबड बडबड करत बसू आणि बोलायचं एक करायचं एक. इतर मालकांसारखं माझं नाही आहे. माझं जे आहे बोलणार पण तेच ना करणार पण तेच ना. आज या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर त्या दादांच्या घरी आपला मथुरा असतो. दादा इकडे हां भैया या ना. त्या दादांच्या घरी आपला मथुरा असतो. त्याच्यानंतर भैया आहेत आपले. म्हणजे सगळ्यांची साथ आहे. काय मी मालक काय एकटा असून काय उपयोग नसतो. मेन त्याच्या पाठीमागची टीम आहे. त्यांच्यामुळं आपल्याला या गुलाल वगैरे भेटतो आणि नाव होतो. मथुर काय झाला आता पुन्हा एकदा अच्युत ड्रायव्हर कधी दिसणार गाडीवर बसताना? आमची आठच आहे. ज्याला जो बैल मागतो या आम्ही बैल त्यांना देतो, तेव्हा त्यांना सांगतो आम्ही अच्युत ड्रायव्हर असेल तर आम्ही बैल देतो या पैरा देतो, नाही तर तुमचा पैरा घेतो. डायरेक्ट बोलणं करून घेतो आम्ही. आता मी बोललो स्पष्टपणे. इथनं पुढे अच्युत ड्रायव्हरच काय आपल्या गाडीवर, मथुरच्या गाडीवर अच्युत ड्रायव्हर. बाकीचे पण जाकी बसतील, पण जास्तीत जास्त अच्युत दिसेल तुम्हाला. बाकीचे पण जाकी बसतील, कारण की आटील झाला, असे कित्येक जाकी आहेत. बालू ड्रायव्हर झाला मांडव्याचा. या सगळ्यांनी मला हिंदकेसरी मान मिळवून दिलेला आहे का मी त्यांना पण विसरू शकत नाही. पण अच्युत माझा म्हणजे एक चांगला जवळचा ड्रायव्हर. त्याचा स्वतःचा जीव आहे. बरोबर. मी वैयक्तिक मालक साईडला राहिलो, पण त्याचा त्या नंदीवर जीव आहे आणि त्याचा आत्मविश्वास आहे त्याच्यावर का मी एक नंबर करून देऊ शकतो, मी त्याला पळू शकतो चांगला. त्याच्या मनामध्ये. आणि जर एखादा कोणत्या ड्रायव्हरनी 100 फोन नाही केले आम्हाला का मलाच बसायचं आहे, मला त्याची हेका आणि त्याची आवड आहे ना, त्याला मनापासून गाडी आणायची आहे तर तो त्याच्याबद्दल वादत नाही. 100% त्यालाच बसवणार आपण. आता मित्रांनो बघू शकताय आज आपले पैलवान आलेले आहेत. पैलवानचा 5 तारखेला मैदान आहे बिनजोडचा. जेवढी आपली मुंबईची घाटावरची मंडळी असेल, मथुर प्रेमी असतील, सगळ्यांनी त्या मैदानासाठी उपस्थिती ठेवा. कारण की काय होतंय, काही गोष्टी झालेल्या असतात त्या पाठीमागे ठेवायच्या. म्हणजे नवीन आपल्या या क्षेत्रामध्ये योगदान द्यायचं. झालं गेलं गंगीला मिळालं आणि चांगली सुरुवात कुठून होईल या क्षेत्रामध्ये ते आपण बघायचं. आणि त्याच्या या मैदानासाठी बिनजोडच्या मी शुभेच्छा देतोय मथुरच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या पूर्ण टीमच्या वतीने आणि खंड महाराष्ट्रातील तमाम जेवढी जनता आहे आपली, जेवढे मथुर प्रेमी आहेत त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. चालते. चला तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. सचिन भाऊ एकच मिनिट सचिन